घडामोडींनी सुरुवातच ब्रेकिंग न्यूज येते। भोंदू खरातकडून माइंड रीडिंगच्या नावाखाली फसवणूक केली जात होती। तपासामध्ये असं निष्पन्न आलंय। भोंदू खरात महिलांना आपण माइंड रीडिंग मध्ये तरबेज आहोत असं सांगायचा, दावा तसा तो करायचा। पोलीस चौकशीमध्ये हे समोर आलेलं आहे। महिलांना लक्ष करत मानसशास्त्रीय पद्धतीने तो त्यांचा विश्वास संपादन करून घ्यायचा। तू दिसायला सुंदर आहेस, तुझा पती तुला समजून घेत नाही, तुझी क्षमता कुणी ओळखू शकत नाही, अशा स्तुतीपर बोलांनी तो महिलांना भुरळ घालायचा असा आरोप समोर येतोय। भावनिक जाळं विणून महिलांकडून विश्वास संपादन करायचा असं चौकशीमध्ये त्यानं कबूल केलेलं आहे। आपण थेट जाऊया लक्ष्मणकडे आणि लक्ष्मणशीच या सगळ्या संदर्भात बोलूया। लक्ष्मण, तपास जेव्हा सुरू झालाय खरातचा तेव्हा वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत आणि त्याच्याविषयीच्या अनेक तक्रारी सुद्धा समोर येत आहेत। तर हा माइंड रीडिंगचा काय प्रकार आहे, काय समोर येतं याबाबत? सुवर्ण, यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे माइंड रीडिंग हे यासाठी व्हायचं की ज्या महिला वेगवेगळ्या समस्या घेऊन त्या बाबाकडे यायच्या त्यावेळेला तो त्या महिलांना वेगवेगळ्या प्रकारचा बनाव सांगायचा। अर्थात सामान्यतः ज्या महिला त्या बाबाकडे आलेल्या असतात ते एकतर त्यांच्या कौटुंबिक कारणामुळे, कुणीतरी नवऱ्यासोबत झालेल्या वादामुळे आलेल्या असायच्या, कुणी त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांबरोबर होणाऱ्या वादामुळे ती ठिकाणी यायच्या, तर काही महिला आर्थिक अडचणीमुळे यायचा। एक सिमिलर अशा स्वरूपाच्या समस्या या सगळ्या महिलांच्या असायच्या आणि त्यानंतर या सिमिलर समस्यांचा एकच उपाय असायचा, तो म्हणजे हा भोंदू बाबा असं त्यांना म्हणायचा की तुमचा नवरा तुम्हाला ओळखत नाहीये किंवा तुमचा नवरा तुम्हाला समजून घेत नाहीये, तुमचं कुटुंब तुम्हाला समजून घेत नाहीये, तुमची जी काही आर्थिक परिस्थिती आहे त्याबाबत माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे तोडगे आहेत, तुमची आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये हे देखील तुमचा चेहरा बघितल्यानंतर माझ्या लक्षात येते। मग असे वेगळे कारणं त्या लोकांना द्यायचा आणि हे सगळं सांगितल्यानंतर हे सिमिलर पॅटर्न ज्यावेळेला वापरला जायचा त्यावेळेला प्रत्येक कुटुंबातल्या महिला ज्यावेळेला समस्या घेऊन जातात त्यांच्या आयुष्यात या साऱ्या समस्या साधारणतः असायच्या आणि त्या समस्या ज्यावेळेला सांगितल्या जायच्या त्यावेळेला निश्चितपणे या सगळ्या महिलांना त्या बाबाची भुरळ पडायची, ते त्याच्या जाळ्यामध्ये अडकायचे आणि नंतर बाबा सांगेल तशा स्वरूपाची कृती या महिलांकडनं केली जायची आणि त्यातूनच हा लैंगिक शोषणाचा जो पॅटर्न आहे त्याचा तो समोर आला। पॅटर्न यासाठी की सगळ्या महिलांना एकाच पद्धतीनं एकाच भाषेमध्ये तो सांगायचा किंवा एकच त्याचा हे पॅटर्न होता की तुमच्या कुटुंबात वाद आहे, त्यानंतर तो त्यांना वेगळं औषध प्यायला द्यायचा, मी भगवान श्रीकृष्ण आहे, तू त्या जन्माची राधा आहे, मी महादेव आहे, तू पार्वती आहे, अशा प्रकारच्या ज्या पॅटर्न जो वापरायचा आणि त्यानंतर त्या महिलांशी जवळीक करायचा, त्यांचं लैंगिक शोषण करायचा, हा साधारणतः ह्या बाबाचा पॅटर्न होता। अशा पद्धतीची माहिती आता पोलीस तपासामध्ये समोर येताना आपल्याला पाहायला मिळते। सुवर्ण, यामध्ये एक महत्त्वाची अपडेट आपल्या हातामध्ये आलेली आहे, ती अशी आहे की साधारणतः 11-11:30 वाजेच्या सुमारास आज या भोंदू बाबाला नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। भोंदू बाबा अशोक खरात विरोधामध्ये यापूर्वी जे काही गुन्हे दाखल होते त्या गुन्ह्यांमध्ये अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी 5 दिवसांपूर्वी न्यायालयाने सुनावलेली होती, म्हणजे आज ती पोलीस कोठडी संपते आणि म्हणून त्याला साधारणतः 11 वाजता आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। गेल्या वेळेला ज्या ग्राउंडच्या आधारावरती पोलिसांनी SITने या भोंदू बाबाची कस्टडी घेतली होती त्यामध्ये 3 महत्त्वाचे ग्राउंड होते, ते म्हणजे या भोंदू बाबाच्या घरामध्ये जी रिव्हॉल्वर सापडली त्यामधल्या काही काडतुसं वापरली गेली होती आणि जी वापरलेली 5-6 काडतुसं होती ती त्यांनी नरबळीसाठी वापरली होती अशा प्रकारचा संशय त्यांनी व्यक्त करून ती पोलीस कोठडी मागितली होती। त्यातला आणखी एक दुसरा मुद्दा होता की या भोंदू बाबाने अनेक लोकांना वेगवेगळ्या पूजा विधी करण्यासाठी काळी कस्तुरी पांढरी कस्तुरी दिलेली होती आणि ही काळी कस्तुरी पांढरी कस्तुरी त्यांनी हरणांची शिकार करून आणली होती अशा प्रकारचा संशय यंत्रणांना आहे, म्हणून आम्हाला त्याची चौकशी करायची आहे, कारण हरणांची हत्या किंवा हरण मारणं हे कायद्यामध्ये मोठा गुन्हा आहे आणि त्या गुन्ह्याचा आम्हाला तपास करायचा, हा एक दुसरा ग्राउंड होता। आणि तिसरं म्हणजे त्याच्या मालमत्तेची चौकशी। त्यामुळे आज होणाऱ्या जी सुनावणी आहे, आज जो युक्तिवाद होईल त्यामध्ये SIT कोणत्या मुद्द्यांवर कोणत्या ग्राउंडच्या आधारावरती आज पुन्हा त्या बाबाची पोलीस कोठडी मागणार हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा त्यांचा सिमिलर पाहायला मिळेल, तो म्हणजे त्या मालमत्तांची चौकशी करणं। या मुद्द्यावर आज पुन्हा न्यायालयामध्ये युक्तिवाद होऊ शकतो आणि त्याच्या आधारावर या बाबाला पुन्हा कोठडी मिळेल अशी अपेक्षा आहे यंत्रणांना। नक्की नक्की लक्ष्मण, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल। जसं लक्ष्मण सांगत होते की वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत आज आणि कोठडी त्याची संपते, त्यामुळे भोंदू अशोक खरातला 11 वाजता कोर्टात हजर केलं जाणार आहे। खरातची पोलीस कोठडी वाढवून मिळावी, त्याचा मुक्काम वाढवून मिळावा यासाठी SIT रणनीती आखत आहे आणि गोष्टी अनेक समोर येत आहेत, त्यामुळे पोलीस कोठडी SITला हवी आहे।
खरातच्या मालमत्तेशी संबंधित व्यक्तींना एसआयटीनं समन्स बजावलेलं आहे. खरातची मालमत्ता भोंदूगिरी करून मिळवल्याच्या संशयातून तपास यंत्रणेच्या रडारवर आहे. गेल्या वेळी पोलीस कोठडी मिळाल्यानंतर 5 गुन्ह्यांची त्यात भर पडलेली आहे. नव्या गुन्ह्यांचा तपास आणि मिळालेल्या पुराव्याच्या आधारावर एसआयटीची चौकशी अजून उरलेली आहे आणि ती करण्याकरता कोठडी मागितली जाऊ शकते. या सगळ्या ग्राउंड्सवर पोलीस कोठडीची मागणी एसआयटी करणार आहे. माजी मंत्री दीपक केसरकर यांचे खरात सोबतचे फोटो समोर आलेत आणि ते दाखवत त्यांच्यावर प्रचंड आरोप केले जात आहेत. त्याचं स्पष्टीकरण आता त्यांनी दिले. मी फक्त शिंदे साहेबांसोबत ईशान्येश्वर मंदिरामध्ये गेलो होतो, कोणत्याही आमदाराला मी घेऊन गेलेलो नव्हतो असं केसरकरांनी म्हटलंय. कुठल्याही प्रकारच्या विधीवर मी विश्वास ठेवत नाही आणि माझा सहभाग सुद्धा त्यात नाही असं केसरकरांनी स्पष्ट केलंय. माझ्या बदनामीचं षडयंत्र रचत गेलंय असा आरोपी माजी मंत्री दीपक केसरकर यांनी असे आरोप केलेले आहेत. मी फक्त शिंदे साहेबांच्या बरोबर त्या मंदिरामध्ये गेलो होतो. याच्या व्यतिरिक्त एकाही आमदारांना मी मंदिरात नेलेलं नाही आणि जे फोटो प्रसिद्ध झाले त्यातला एकही फोटो माझ्या ऑफिसमधला नाही आहे. त्या ठिकाणी सिन्नर येथं जे कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे त्यांचा सुवर्ण महोत्सव होता. त्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलवलेलं होतं आणि त्याच ह्याच्यासाठी खरातसुद्धा उपस्थित त्या ठिकाणी होते आणि त्याच्यामुळे आमचा एकत्र फोटो त्या प्रचारात आहे. त्याचा आणि आमच्या डिपार्टमेंटचा किंवा मी घेत असलेल्या मीटिंगचा काहीही संबंध नाही. हे बघा, त्यांनी सुद्धा पूर्वी त्या मंदिराबद्दल ऐकलेलं होतं. शिर्डीला कार्यक्रम होता आणि शिर्डीपासून अवघ्या 10 किलोमीटरवर हे मंदिर आहे आणि त्याच्यामुळे मी आणि ते सपत्नीक आलेले होते आणि त्यांनी तिथं पूजा केलेली आहे. ती सुद्धा शिवशंकराची पूजा केलेली आहे. दुसरा कुठलाही विधी त्यांनी त्या मंदिरामध्ये केलेला नाही. पुढच्या बातमीकडे वळूया. आता आपण जे पाहिलं ते म्हणजे माजी मंत्री दीपक केसरकर यांचे वेगवेगळे फोटो समोर येत होते आणि त्यांच्यावर आरोप होत होते. त्याच्यावर ते काय म्हणाले ते आपण बघितलं. अशोक खरात याच्या विरोधात शुक्रवारी रात्री लैंगिक अत्याचाराचा अजून एक गुन्हा नोंदवण्यात आलाय. या प्रकरणामध्ये पती आणि पत्नी दोघेही संसारामध्ये विघ्न येत होते, त्यामुळे अशोक खरातकडे गेलेले होते. 2013 साली या दोघांचं लग्न झालं होतं, पण या दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. ते एकत्र राहत नव्हते. संसार त्यांना सुरळीत करायचा होता म्हणून ते दोघं अशोक खरातकडे खरं तर गेले होते. 2022 साली हे दोघं पहिल्यांदा अशोक खरातला भेटले. त्यानंतर 2024 मध्ये पुन्हा ते अशोक खरातकडे गेले. त्याच वेळी अशोक खरात यानं पतीला केबिनच्या बाहेर बसायला सांगितलं आणि त्यानंतर पत्नीला तांब्याच्या भांड्यातून पाणी द्यायला लावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तिला सांगितलं तांब्याच्या भांड्यात जे पाणी आहे ते पी आणि त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. माझ्याकडे दैवी शक्ती आहे, मी तुझ्या मुलांना मारून टाकेन, उद्ध्वस्त करेन अशी धमकी अशोक खरातनं या महिलेला दिली होती असं तिनं तक्रारीत म्हटलंय. खरात विरोधात या महिलेने काय तक्रार केली आहे ती आपण बघूया. पीडित महिलेनं पतीसोबत वाद होते म्हणून अशोक खरातकडे गेले असं सांगितलंय. वादाचं निराकरण करायचं होतं. खरात मदत करेल असं वाटलं म्हणून ती तिकडे गेलेली होती. महिलेला मी महादेवाचा अवतार आहे असं या खरातनं सांगितलं. प्रसाद म्हणून नारळ पाणी आणि ज्यूस प्यायला दिलं. ते प्यायल्यानंतर तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायला दिलं आणि मंत्र तंत्र करत तिच्यावर अत्याचार केले असं तिनं तक्रारीत म्हटलंय. हे अत्याचार केव्हापासून केव्हापर्यंत झाले तर ऑगस्ट ते डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये 4 वेळा त्यानं या महिलेवर अत्याचार केलेले आहेत. घडलेली घटना जर कुणालाही सांगितलीस तर किंवा पोलिसांकडे गेलीस तर मुलांना मारून टाकेन अशी धमकी त्यानं या महिलेला दिली होती. तर अंधश्रद्धा आणि फसवणुकीच्या प्रकरणांमुळे खरातच्या अडचणी दिवसेंदिवस वाढणारच आहेत. त्यानं राजेंद्र भागवत नावाच्या व्यावसायिकाची सुद्धा लाखोंची फसवणूक केल्याचं समोर आलंय. व्यवसाय वृद्धी होईल या नावाखाली त्याला खडे रत्न दिले गेले आणि त्याचा बहाणा करत खरातनं त्याच्याकडनं अम्माप पैसे उकळले. त्यानं तक्रारदाराची 20 ग्रॅम सोन्याची अंगठी स्वतःकडे ठेवून घेतली. बनावट अंगठी आहे असा आरोप या भागवत यांनी केलेला आहे. म्हणजे ती खरी जी अंगठी होती भागवतांची ती स्वतःकडे ठेवून घेतली आणि त्यांना रत्न आणि खडे लावलेली दुसरी अंगठी विकत दिली. ती खोटी आहे असं कळलंय. पितळी अंगठीमध्ये पुष्कराज आणि हिऱ्याचे रत्न असल्याचं सांगून त्याने फसवणूक केली. खरात यानं भागवत यांची तब्बल 2,62,000ची आर्थिक फसवणूक केलेली आहे अशी तक्रार भागवत यांनी दिली आहे. राजेंद्र भागवतकडील 2 सोन्याच्या अंगठ्या घेतल्या.
मात्र रत्नजडित नावाखाली बनावट अंगठी दिली या प्रकरणी पोलिसांकडून आता पुढचा तपास सुरू आहे. भोंदू खरातच्या लुटीचा फंडा काय होता ते सुद्धा बघा. राजेंद्र भागवत यांना खरातचा 2.5 लाखांचा गंडा म्हणजे खरातने 2.5 लाखांचा गंडा त्यांना घातलाय. खरातकडून कृष्णाचा मी अवतार आहे अशी बतावणी स्त्री किंवा पुरुष कुणालाही केली जायची. तुझ्या कापड व्यवसायामध्ये भरभराट होईल, वृद्धी होईल असं अमिश भागवतांना दाखवलं होतं. भागवत यांना दैवी शक्ती प्राप्त करून देतो असंही अमिश दाखवलं होतं. भागवतांकडे आधीपासूनच हिऱ्याच्या अंगठ्या होत्या. भागवत यांना हिरे आणि पुष्कराजमुळे मृत्यू होण्याची भीती आहे, त्यामुळे त्या दोन्ही अंगठ्या या खरातनं काढून घेतल्या त्यांच्याकडून. 20 ग्रॅमच्या हिऱ्याच्या अंगठ्या खरातनं काढून घेतल्या. खरातनं बनावट खड्यांच्या अंगठ्या भागवतांना दिल्या. नवीन सोन्याच्या अंगठ्या तयार करायला खरातनं सांगितलं. बनावट खड्यांच्या अंगठ्या देऊन खरातकडून फसवणूक केली. कडून काही सोन्याच्या अंगठ्या होत्या माझ्या हातामध्ये, त्या माझ्याकडून त्यांनी ठेवून घेतल्या सोन्याच्या अंगठ्या, की जे तुम्हाला मी 1-8 दिवसामध्ये माझ्याकडचे हिरे त्याच्यामध्ये मी तुम्हाला पेस्टिंग करून देईल. आणि मला ते साधारण 3 रत्न त्यांनी 2,62,000 रुपयाच्यामध्ये आमचं ते ठरलेले होते. मी माझ्या सोन्याच्या अंगठ्या त्यांना त्या ठिकाणी रत्न टाकण्यासाठी दिलेल्या होत्या. ते सोन्याही आणि ती रत्नही कदाचित खोटं असू शकतं अशी शंका मला आली. त्या माझ्या संबंधित जवळच्या एका ओळखीच्या सोनारांकडे जाऊन मी त्या ठिकाणी ती माझी सोन्याची अंगठी आणि रत्न प्युरिटी वगैरे चेक केली, तर ते जे रत्न आहे ते खोटे आढळून आले. तसेच माझं जे काही सोन्याचे अंगठे दिलेलं होते तर सोन्याचे अंगठे देखील त्या ठिकाणी त्या पद्धतीने मिळून आलेले नाहीत मला. तर अशा प्रकारे राजेंद्र भागवतची फसवणूक केली. म्हणजे 2 आर्थिक गुन्हे आतापर्यंत त्याच्यावर दाखल आहेत आणि साधारणपणे 8 ते 9 आणि त्याहून जास्त लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत या खरातवर. पुढे